रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून शेती महामंडळ कामगारांना राहते घर, 2 गुंठे जागा व 2 हेक्टर जमीन कसण्यासाठी द्यावी, या न्याय मागण्या गेल्या 25 वर्षापासून कामगार करीत आहेत. शेती महामंडळात काम करणाऱ्या कामगारांच्या 4 पिढ्या झाल्या आहेत. शेती महामंडळ 1964 साली स्थापन झाले. तेव्हापासून कामगार कामास होते. सरकारने 2008 साली महामंडळ बंद अवस्थेत ठेवले आहे. कामगारांचा रोजगार हिसकावून घेतला व हजारो स्त्री पुरुष कामगारांना विस्थापित केले आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणूनच रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हा 3 किलोमीटरचा लॉंग मार्च मोर्चाचं आयोजन केलं आहे. मोर्चानंतर जाहीर सभा जंक्शन येथे झाली. सभेनंतर सागर मिसाळ, शेखर काटे व आकाश पवार यांनी बेमुदत प्राणांतिक उपोषण जंक्शन येथे सुरू केले आहे. आज त्याचा 3रा दिवस आहे. तत्कालीन महसूल राज्यमंत्री श्री रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारसी जशास तशा स्वीकारून अंमलबजावणी करावी. माननीय राज्य सरकारने कामगारांना 2 गुंठे जागा, राहते घर व घर बांधून देण्याचे मान्य करण्यात आले आहे, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारसीवरून कायम कामगारांना 2 हेक्टर जमिनी देण्यात याव्यात व केजवळ कामगारांना रोजंदारीवर असणाऱ्या 2 एकर जमीन देण्यात यावी. तत्कालीन महसूल मंत्री माननीय पतंगरावजी कदम यांच्याशी झालेल्या बैठकीत प्रमाणे शेती महामंडळाच्या ठरावाप्रमाणे कामगारांची देय रक्कम ₹99,50,00,000 देण्याचे ठरले असताना ती रक्कम अद्याप दिली गेली नाही. ती तात्काळ देण्यात यावी. 4थ्या व 5व्या वेतन आयोगाचा फरक दिलेला नाही, तो देण्यात यावा व 14 मळ्यावरील काम करीत असलेल्या कामगारांना 7वा व 8वा आयोग लागू करावा. सन 2025 साली 6व्या वेतन आयोग देण्यासाठी शेती महामंडळाचे माननीय व्यवस्थापकीय संचालक यांनी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. तोही अद्याप मंजूर केला नाही. तो मंजूर करण्यात यावा. कामगारांच्या सर्व देय रकमा देण्यात याव्यात. हो, हा येते. कामगारांना रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कामगारांना राहते घर दिले पाहिजे, 2 गुंठे जमीन दिली पाहिजे राहण्यासाठी आणि कष्टासाठी 5 एकर जमीन दिली पाहिजे. कॅशर कामगारांना 2 एकर जमीन दिली पाहिजे, असा मंत्रालयीन ठराव झालेला आहे. तो ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सागर दशरथ मिसाळ, शेखर काटे आणि आकाश पवार हे आमचे कार्यकर्ते आज 3रा दिवस आहे. प्राणांतिक उपोषण करते. त्यांना आमच्या हजारो कामगारांचा पाठिंबा आहे. त्यामुळं सरकारनं आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अशी आम्ही सर्व